सामना चालू झालेला आहे. चोराडा आणि गोपूर पंचांना एक विनंती तिने अगोदर कॉल करायचा आहे. चला 1 नंबर 1 पॉइंट गोपूर खेळाडूला कॉल करायचा आहे आणि मगच आउट द्यायचा आहे. एकच कॉल द्यायचा आहे, 3 नाही, एकच कॉल. एका कॉल मध्ये त्या खेळाडू समजून जायचं आहे. 1 पॉइंट चोराडू. खेळाडूंना फक्त एकच कॉल बसणार आहे. 1 पॉइंट गोपूर. या ठिकाणी चोराडू संघाची अतिशय उत्कृष्ट माफी मागितली प्लेअरने माफी मागितली. या ठिकाणी तुम्हाला दिसले नसेल पण खेळ भावना कशी असते ते बघितले असेल तुम्ही. तो बाहेर गेल्यानंतर त्याला लगेच ज्याने ढकलला त्याला लगेच ओढून आत घेतला. त्याला म्हणतात खेळ भावना. चोराडू या पद्धतीचा खेळ झाला पाहिजे. कबड्डी जरा म्हणतात कबड्डी. या दोन्ही संघाने दाखवून दिले की खेळ म्हणजे काय. कबड्डी खेळ म्हणजे शारीरिक आणि मानसिक ह्या दोघांचा पाऊस म्हणजे चोराडू. कबड्डी हा आपला महाराष्ट्राचा म्हणण्यापेक्षा भारताचा एक गेम आहे. एक पॉइंट चोराडू. आणि हा मैदानी खेळ आपण खेळला पाहिजे. मैदानी खेळ जर आपण खेळत नसेल तर नुसतं ऑनलाईन खेळ खेळून आपला काहीच फायदा नाही. रम्य खेळून काहीच फायदा नाही. आता नाही बोलत तू. त्यामुळे हा प्राचीन 1 पॉइंट देतो. आत्ताच्या मुलांना जर विचारलं कबड्डी तर ती पोरं म्हणतात कबड्डी मला माहित आहे, हा शब्द मला माहित आहे, पण तो विषय काय ती मला माहित नाही. कारण का याचा अर्थ एवढाच की त्यांना ग्राउंडवर येऊन त्यांना खेळणं माहितीच नाही. हो, कबड्डी हा आपला महाराष्ट्राचा खेळ आहे. अहो रांगडा खेळ आहे. हो, रांगडा खेळ आणि आपण रांगड्या खेळायला रांगड्या पद्धतीने गेलं पाहिजे. परंतु आपण आज या कबड्डी खेळाला जात नाही. आपण ऑनलाईन गेम खेळतो. फक्त काही एक ठराविक ही माझी मित्रमंडळी 4 पॉइंट चोराडू. ती मित्रमंडळी आमची गेम खेळतो. आणि 4-11 खेळ चालू आहे. गोपूर 4 पॉइंट चोराडू 11 पॉइंट. आणि आमच्या महाराष्ट्राच्या गेमला पुढे नेतीया. मला या लोकांचा अभिमान वाटतो, या खेळाडूंचा अभिमान वाटतो की त्यांनी मातीवर येऊन खेळतात. ती नाहीतर कबड्डी ऑनलाईन पण खेळता येते. पण एक पॉइंट चोराडू. परंतु आपला जो मातीचा खेळ आहे त्या मातीच्या खेळाची हाफ टाइम चेंज पंचांच्या तोंड
पहिल्यांदाच आम्ही वर चालले म्हणला व्हिडिओ लाईव्ह नाही. मॅच पूर्ण व्हिडिओ ना सांगितलं. शैलेश जाधव 4-12 असा स्कोर झाला. या ठिकाणी या श्री गणेश मित्र मंडळ पद्मदेवमळा यांनी जे नियोजन केलं ते अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं. धन्यवाद. आम्हाला आनंद वाटतो की मुलांना तुम्ही पुढे जाण्यासाठी काहीतरी संधी देत आहे. या ठिकाणी एक लहान मुलं असतात त्यांना एक प्रोत्साहन देत आहे. त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून अभिनंदन आहे. आणि असंच नियोजन प्रत्येक वर्षी करत चला, कारण आपला महाराष्ट्राचा मातीचा खेळ या ठिकाणी आपण खेळू शकतो. आणि तुम्हाला ह्या वर्षी आम्ही ती झलक दिली. आता ती झलक तुम्हाला कशी वाटली आम्हाला माहित नाही खरं, परंतु झलक दिली आम्ही. या सामन्याला 2 पंच म्हणून लाभलेले आहेत विक्रम कोखरे आणि शिवप्रसाद घारगे. कोण काय लावतोय यापेक्षा गोकुळ आणि शैलेश जाधव, समालोचक शैलेश जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हा खेळ वाढवण्यात सज्ज आहोत आणि दरवर्षी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अजय इंगळे यांनी आता आम्हाला एक निवेदन दिलं की आम्ही खेळ वाढवू. अहो आम्ही तुमच्यावरच आहे. अतिशय उत्कृष्ट फास्ट अशी रोड झालेली होती. गोपक संघाचा जबरदस्त कामगिरी अशी केलेली आहे. गोपक संघाने 1 पॉईंट मिळवला. यावेळेस अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी चोराडी संघाने केलेली आहे. 1 पॉईंट चोराडीला मिळालेला आहे. अजय इंगळेने आत्ताच सांगितलं की आम्ही तुम्ही म्हणाल तसं करतो, परंतु आम्ही म्हणाल असं करण्यापेक्षा तुम्ही लास्ट मिनिट राहिलेला आहे. अप्रतिम पकड चोराडा संघाची आणि रेडर बाद झालेला आहे गोपक संघाचा. रेडर गणेश मित्रमंडळ पद्मदेवमळा या मळ्यानं कधीही आणि शेवटची रेड आहे कबड्डीच्या स्पर्धा ठेवाव्यात. आम्ही आउट करा, आउट व्हा, काहीतरी करा. आम्ही निम्या रात्री या ठिकाणी यारात आहे आणि हा सामना इथं संपलेला आहे आणि 3ऱ्या नंबरसाठी सामना लगेच चालू होणार आहे. गोपो संघाने लवकरात लवकर तयार राहायचंय. आताचा झालेला